हे आहे दिंडोरी तालुक्यातील शेवटचं गाव शिंदवड। या गावाची लोकसंख्या 3000 असून या गावानं जीर्ण झालेले मारुती मंदिर, श्री गणेश मंदिर, महादेव मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर नवीन बांधकामाचा निर्णय घेतलाय। 2 वर्षांपासून मंदिराचं काम सुरू होतं। लोकवर्गणीतून या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर साकारण्यात आलं असून गावकरी आणि तरुणांनी मोठं सहकार्य केलं। यावेळी गावच्या कन्या आणि परिसरातील भाविकांनी देखील मंदिराला देणगी देत हातभार लावला। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता देखील गावातून मिरवणूक काढत अभंग, गवळणी, फुगडी, दहीहंडी यांचं काल्याचं कीर्तन होऊन भक्तिमय वातावरणात झाली। मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह 25 नोव्हेंबर पासून सुरू झाला होता। 2 डिसेंबर 2025 ला सप्ताहाची सांगता झाली। मूर्ती व कलश स्थापनेसाठी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे रुई, महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, रविगुरु बोपेगावकर आदी मान्यवर व शिंदवड व पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते। बसवंत NH3 डिजिटल, शिंदवड।